Thought I'd never be her. Quite the job you've done on me, sir. You've been hosting parties in my mind. Hi, this is Gauri and welcome to my channel. So today I show you my makeup bag video and this video is only for my girly. So मी हा मेकअप यूज करते, माझा मेकअप करत असते मी तेव्हा, आणि ह्या सगळ्या स्टेप्स मी फॉलो करते मेकअप करण्याच्या आधी. आणि हे दोन क्लिन्झर आहे जे की मी यूज करते, ते माझे फेवरेट आहे प्लिक्सचा आणि डॉट अँड कीचं. आणि हे मी रिसेंटली यूज करते हे प्रोडक्ट्स, सनस्क्रीन, टोनर आणि मॉइश्चरायझर प्लिक्सचे. हे खूप छान आहे आणि माझ्या स्किनला हे सुटेबल पण झालेत. आणि हे दोन सनस्क्रीनसुद्धा आहे जे की मी यूज केले आहेत आणि त्याचे रिझल्ट्स खूप छान आहे. आणि हे डॉट अँड की आणि प्लमचं माझं लिप बाम आहे, याची स्मेल आणि याचं टिंट खूप छान आहे. आणि मी जेव्हा पण फेस शेव करते तेव्हा मी हे पिलग्रिमचं ॲलोवेरा जेल आणि हे रेझर यूज करते. याचा माझ्या स्किनला काहीच साईड इफेक्ट नाही होत. आणि मी अंडर आर्म रोल ऑन हे नेव्याचं आणि इव्हाचं करते, याचे बेस्ट रिझल्ट्ससुद्धा आहे. आणि माझी सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यामुळे मी जास्त तर स्क्रब नाही यूज करत, पण हे ओरिफ्लेमचं माझ्या स्किनला सूट पण होतं. आणि मी हे डॉक्टर रशेलचं नो स्ट्रिप्स पण यूज करते ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्ससाठी. आणि ही पावडर मी यूज करते निव्याची आणि व्हाईट टोनची, जेव्हा केव्हा लावते मी, डेली तर नाही यूज करत. आणि वुडन कोन पण मी यूज करते वेगाचं. देन हे माझ्या डर्मॅटनी मला रिकमेंडेड केलं होतं कारण माझी स्किन रॅशेस पण होतात मला त्यामुळे. आणि हे सिरम माझ्या हेअर्सला एकदम असं शायनी आणि ग्लोसी लुक देतं. आणि हे प्रायमर मी लॅक्यू ब्युटीचा यूज करते. माझ्याकडे फाउंडेशनसुद्धा लॅक्यू ब्युटीचंच आहे. मी हे एका पुण्याच्या एक लोकल स्टोरहून परचेस केलं आहे, ते मला अफोर्डेबल प्राईजमध्ये पण भेटलं होतं. आणि एक गार्नियरचं बीबी क्रीम यूज करते नो मेकअपसाठी. हे माझ्याकडे फिटमीचं आणि स्विस ब्युटीचं कलर करेक्टर आणि कन्सिलर आहे, ज्याचं की मी शेड तुम्हाला स्क्रीनवर दिले. आणि ह्या दोन माझ्याकडे कॉम्पॅक्ट पावडर आहे सिवानाच्या आणि लॅक्मेच्या, ह्या पण मी लोकल स्टोअरवरनंच घेतल्या आहेत. आणि ह्या दोन आयशॅडो पॅलेट आहे. आणि हे ब्रशेसचं सेटसुद्धा मी घेतलं, ऑनलाईनच घेतलं आहे. फाउंडेशन ब्रश आणि आयशॅडो वगैरे त्यासाठी आहे. मोस्टली मी काजळ यूज नाही करत, पण हे दोन माझे ऑल टाईम फेवरेट आहेत. आणि हे लिप लायनर मी यूज करते, याचे शेड मी तुम्हाला स्क्रीनवर दिले, हे माझे खूप फेवरेट आहे दोघं. आणि लिप ऑइल मी हे यूज करते मार्सचं बेरी किसवालं, याचं ग्लॉस एक नंबर आहे. आणि हे ब्लश पण आहे माझ्याकडे, याचं पण मी शेड मी तुम्हाला स्क्रीनवर दिला आहे. आणि दुसरं माझ्याकडे ब्लश प्लस हायलायटर पॅलेट आहे, ती ब्युटी ब्लेंडर मी लोकल स्टोअरवरनं घेतलं. ही लिपस्टिक मी लॅक्यू ब्युटीचीच आहे, त्याच्या मी शेड मेन्शन केलं आहे. आणि ही माझी शुगर पॉपची, त्याचं पण शेड मी दिलं आहे. मस्कारा मी हा माझ्याकडे खूप दिवसापासून आहे, हा अजूनसुद्धा ड्राय झालेला नाही आहे. आणि आयलायनर तर मी यूज नाही करत जास्त, मला लावता नाही येत, पण मी ॲज अ बिंदी त्याला यूज करते. आणि हे आयलॅशेस कर्लर तर खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मी घेतलं आहे आणि याचे रिझल्ट्स एक नंबर आहेत. आणि सिक्रेटचं परफ्यूम हे तर माझं फेवरेट झालं आहे, म्हणजे मी यूज करते याला, खूप छान. आणि ह्याचं ह्या बॉडी मिस्टर तर मी काही बोलूच नाही शकत, हे तर खूपच भारी आहे. आणि हे माझे आहेत परफ्यूम्स फॉर यूचं आणि रिया पर्लचं, हे पण खूप बेस्ट आहे. मी यांना बऱ्याच वेळेस यूज करते, खूप स्वीट आणि सायलेंट स्मेल आहे यांची. आणि हे माझ्याकडे क्यूट मिनी मिरर्स आहे, हे मी यूज करते लायनर आयशॅडो वगैरे लावायला, खूप छान आणि क्यूट आहे. मी हे DIYमधूनच परचेस केले आहे. DIYचं मला खूप ऑब्सेशन आहे, त्याच्यामुळे माझ्याकडे खूप सारे प्रोडक्ट्स आहे DIYचे. हे ब्युटी ब्लेंडर पण आहे, ह्या क्लिप्ससुद्धा मी तिथूनच घेतल्या आहे DIYमधून. ह्या मी मेकअप करताना यूज करते कारण बँग्स माझ्या फेसवर येतात त्यामुळे. आणि ह्या क्लिप्स तर माझ्या ऑल टाईम फेवरेट आहे, खूप क्यूट पण आहेत. एक हे फ्लावरवाला आहे आणि एक ते स्मूथ आहे खूप असं. आणि हे रबर बँडसुद्धा मी DIYमधून घेतले आहे. आणि हे स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर खूप छान आहे, मी याला खूप दिवसांपासून यूज करते. आणि मेकअप रिमूव्ह करायला मी डॉक्टर रशेलचं हे वेट वाईप्स यूज करते. आणि आता हे स्क्रीनवर जसं दिलं आहे त्याच प्रकारे माझा मेकअप रिमूव्ह करते. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि फॉलो, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. बाय.